हाय फ्रेंड्स, मकर संक्रांतीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर मी आज बनवले होते तुमच्यासाठी संक्रांतीसाठी स्पेशल नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. तर इकडे मी तिळाचे लाडू आणि मुरमुऱ्याचे लाडू बनवलेले होते. एकदम क्रिस्पी आणि खूप छान असे हे तिळाचे लाडू झालेले होते. तर आपण आता या रेसिपीला बनवायला सुरुवात करूया. तर आपले हे कुरकुरीत असे हे लाडू मी तिळाचे बनवले होते. तर आपण रेसिपी बनवणार आहोत. इकडे मी पोहे घेतलेले होते. साधारण 1 वाटीभर पोहे होते, मोठी वाटीभर. तीळ होती, अर्धा किलो तीळ होती. गूळ होता 1 वाटी. शेंगदाणे, नंतर तूप, गावठी तूप आपलं. इकडे मी गॅस पेटवला होता, त्याच्यावर कढई तापत ठेवली होती. आपण हे अर्धा वाटी शेंगदाणे चांगले भाजून घेणार आहोत. शेंगदाणेला व्यवस्थित भाजत आले की आपण त्याला खलबत्त्यामध्ये बारीक कुटून घेणार आहोत, म्हणजे मध्यम आकाराचे कुटून घेणार आहोत. आता हे शेंगदाणे भाजत आलेले आहे. याला हलकंसं आपण भाजून घेणार आहोत, जेणेकरून वरची साल निघेल. याला आपण आता भाजल्यानंतर खलबत्त्यामध्ये आपल्याला याला कुटून घ्यायचं आहे. आता मी याला प्लेटमध्ये काढून घेणार आहे. आता हे शेंगदाणे मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. नंतर तीळ आहे, हे तीळ मी भाजून घेणार आहे. तीळला आपल्याला हलकंसं लालसर भाजून घ्यायचं आहे. आता हे तीळ मी चांगलं व्यवस्थित भाजून घेणार आहे. गॅस थोडासा कमी करायचा आहे, नाहीतर तीळ पूर्ण उडेल. म्हणून मी गॅस कमीच ठेवला आहे आणि कमी याच्यावर मस्त असं सोनेरी रंग येऊस्तोवर तीळला भाजून घेणार आहे. तर नवीन असाल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आता आपली ही तीळ भाजत आलेली आहे. तर आपण आता याला एका वाटीमध्ये काढून घेणार आहोत. इकडे मी मोठ्या वाटीमध्ये तीळ भाजलेली काढून घेतलेली आहे. त्यानंतर मुरमुरे आहे. आता हे मुरमुरे मी भाजून घेणार आहे. थोडे हलके भाजून घ्यायचे आहे, खूप नाही, थोडं हलकंसं आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आता हे सुद्धा जवळजवळ आपलेवाले भाजलेले आहे. आता याला पण आपण आता काढून घेणार आहोत. त्याला मी काढून घेणार आहे. पाटीमध्ये काढून घ्यायचे आहे. नंतर तूप टाकायचं आहे, 1 चमचा गावठी तूप. तुमच्याकडे जे बी तूप असेल तुम्ही ते वापरू शकता. इकडे माझ्याकडे गावठी तूप होतं, 1 चमचा गावठी तूप टाकलं. त्यामध्ये गूळ टाकला मी 1 वाटी आणि आपण हा गूळ व्यवस्थित त्याच्यावर तुपामध्ये हे करून घेणार आहोत, शिजून घेणार आहोत. तर चमच्याने थोडा हळूहळू त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हा गूळ वितळण्यासाठी मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे. याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे, जेणेकरून आपला गूळ व्यवस्थित वितळेल. आता आपण हा गूळ वितळस्तोवर इकडे आपण शेंगदाणे ते भाजलेले होते ना, ते आपण खलबत्त्यात कुटून घेणार आहोत. इकडे याला आपण असं शिजू द्यायचं आहे. आता आपण हे भाजलेले शेंगदाणे घेतले होते, याला आपण खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत. हलक्या हलक्या हाताने आपण याला, खूप बारीक नाही करायचे आहे. जसे 2-2 तुकडे होतील एवढेच राहू द्यायचं आहे. आता आपले हे कुटून झाले आहे, याला पाकडून घ्यायचे आहे. आता इकडे आपला पाकसुद्धा शिजत आलेला आहे. तर हा मी काळा गूळ घेतलेला होता. तुमच्याकडे जो उपलब्ध असेल तुम्ही तो गूळ घेऊ शकता. आता याला पाक जर चेक करायचं असेल तर तुम्ही एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे. हा अजून थोडा कच्चा आहे, तर मी याला चांगलं व्यवस्थित चमच्याने मिक्स करत राहणार आहे. आता इकडे मी शेंगदाण्याची
जे कुटून घेतलं होतं ते आपण टाकणार आहोत आणि तीळ, शेंगदाणे आणि मुरमुरे मिक्स करून घेणार आहे. आपल्याला याच्यावर पाक टाकायचा आहे, त्याच्यामुळे आपण हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे जवळजवळ मिक्स झालेलं आहे. इकडे मी पाणी घेतलं आहे थोडंसं. आता याच्यामध्ये थोडा पाक टाकून बघणार आहे. पाकाचा गोळा तयार व्हायला लागला का समजायचं आपला पाक व्यवस्थित शिजलेला आहे. आता आपण ही कढई उतरून घ्यायची आहे आणि आपण मुरमुरे व तिळावर आपण गुळाचा पाक टाकून घ्यायचा आहे. आता याला चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, तिळाला, मुरमुऱ्याला आणि शेंगदाण्याला. आता याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर हे माझ्याकडून सांडले जात होते, कारण मुरमुरे खूप हलके राहतात, त्यामुळे ते कढईच्या बाहेर येत होते. आता मी चमच्याने चांगलं मिक्स करून घेणार आहे. आता हे व्यवस्थित मिक्स होत आहे. आपण आता हे पळीचं पण काढून घेणार आहोत, पाक लटकलेला. आता हे आपलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ व्यवस्थित मुरमुऱ्याला व तिळीला लटकला पाहिजे, म्हणून आपण हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि गरम गरम असतानाच लाडू वळायचे आहेत, थंड झाल्यावर लाडू आपले बनत नाही. आता हे जवळजवळ आपलं हे मिक्स होत आलेलं आहे. आता मी हाताला थोडं पाणी लावते आणि थोडंसं तिळीचं आणि मुरमुऱ्याचं मिश्रण घेऊन हळूहळू हलक्या हाताने दाबून आपण एक लाडू बनवून घ्यायचा आहे. तर हे बघा, आता आपला लाडू हा बनायला लागला आहे. आता मी परत बनवून घेणार आहे. थोडं परत पाणी लावायचं आणि पटपट आपले असे लाडू बनवून घ्यायचे आहे. आता हा माझा दुसरा पण लाडू बनून तयार आहे. तर तुम्हाला हवे तेवढे आकाराचे तुम्ही लाडू बनवू शकता. हे बघा, आपला हा लाडू बनवून तयार झालेला आहे. तर चला, मी आता असेच खूप लाडू बनवून घेतले, 4-5 लाडू बनवून घेतलेले आहे. हे बघा, आपले आता हे लाडू बनवून तयार आहे. एक कट करून दाखवते. कुरकुरीत आणि क्रिस्पी आपले हे लाडू तिळाचे बनवून तयार आहे. आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.